नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आत्ता मी नुकतीच एक चिक्कूच्या आईस्क्रीमची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. तर चला आज बघूया त्या आईस्क्रीमसाठी लागणारे होममेड कोन. आज आपण आईस्क्रीमचे कोन घरी बनवणार आहोत. बऱ्याचदा आपल्याला घरात लहान मुलांना कोन हे खूप आवडतात, पण आज ते घरीच बनवून बघूया त्याची रेसिपी कशी आहे. यासाठी मी इथे जवळजवळ पाऊण कप घेतलेला आहे मैदा. त्यामध्ये मी जवळजवळ अर्धी वाटी टाकलेली आहे पिठी साखर, पावडर शुगर आपण इथे वापरणार आहोत. त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत बेकिंग पावडर, जवळजवळ एक चमचा. जेवढी आपली छोट्या चमच्याने आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत अर्धी ते पाव वाटी तेल. तर चला हे सगळे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याला छान फ्लोईंग कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी इथे पाव वाटी दूध टाकते. जसं जसं आपल्याला दूध लागेल तसं तसं अंदाज घेऊनच आपल्याला दूध टाकत जायचं आहे. तर इथे पिठाची कन्सिस्टन्सी खूप जास्त आहे म्हणून मी उरलेलं सुद्धा दूध इथे टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला अगदी हँड बिटरने ते व्यवस्थित एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी ही जवळजवळ आपण पिठलं करतो किंवा अगदी घट्ट डाळ किंवा केकच्या कन्सिस्टन्सीसारखी आहे. तर चला आपल्याला रंगीबेरंगी कोन करायचे आहेत, त्यामुळे इथे मी थोडीशी वेगवेगळे कलर पण आपल्याला वापरायचे आहेत. तर पिंक कलर येण्यासाठी माझ्याकडे पिंक कलरची कस्टर्ड पावडर होती, त्याच्यामुळे तो फ्लेवर आणण्यासाठी मी इथे पिंक कस्टर्ड पावडर टाकली. दुसऱ्या एका वाटीमध्ये ज्याच्यामध्ये आपण मिश्रण अर्धं काढून घेतलं होतं त्यामध्ये मी थोडंसं कोको पावडर टाकलेली आहे. कोको पावडरला मिक्स करण्यासाठी मी इथे हलकंसं दुधाचा पण वापर केलेला आहे. तर बघा आपलं पिंक कलरचं कोनाचं बॅटर रेडी झालेलं आहे आणि ब्राऊन कलरचं कोको पावडर घेतलेलं चॉकलेट कोनचं बॅटरसुद्धा रेडी झालेलं आहे. याच्यामध्ये आपण काळजी घ्यायची व्यवस्थित की याच्यात कुठेही एकही लम्स राहणार नाही. व्यवस्थित पद्धतीने चमच्यानेच आपण इथे बीट करून घेणार आहोत. तर बघा माझ्याकडे एक एकदम गार व्यवस्थित तवा आहे, गार झालेला. त्या तव्यावरती आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हवं ते बॅटर मस्तपैकी पसरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चमच्यानेच एकसारखं पसरून घेते. हे बॅटर आपल्याला व्यवस्थित एका लेअरमध्ये पसरून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या लेअरमध्ये पसरवणार ना अगदी तशाच लेअरमध्ये तुमचे आईस्क्रीमचे कोनसुद्धा बनणार. बघा मी अजून एक तवा घेतलेला आहे. दुसऱ्या तव्यात मी ब्राऊन कलरचं आपलं जे चॉकलेट कोणाचं आईस्क्रीम होतं ना ते पण मी अगदी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. बघा तर ह्या पद्धतीने आपण गॅसच्या दोन्ही तव्यांवर एक एक वेगवेगळे जे आईस्क्रीमचे कोन आहेत ते आपण बनवणार आहोत. तर चला ऑन करूया गॅसची फ्लेम आणि अगदी हलके हलके ह्या फ्लेमवरती आपण ठेवूयात आपलं चॉकलेटचं बॅटर. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने आपला डोसा निघतो ना अगदी डोशासारखं कुरकुरीत आणि व्यवस्थित हे बॅटर निघतं. पण याला निघण्यासाठी कसलंही तेल किंवा तूप ह्याचा वापर आपण करणार नाही आहोत. नॉर्मल अगदी व्यवस्थित ते नॉनस्टिक पॅनला केलं तर ते व्यवस्थित येतं. आणि ही आपली जी पोळी किंवा डोसा म्हणू छोटासा ही आपली तयार झाली की आपण लगेच एक कागदाचा कोन करून घेणार आहे, कारण अगदी सडनली 1-2 मिनटात हे घट्ट होतात. तुम्ही बघू शकता मी कागदाचा कोन त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि कागदाचा कोन काढून घेतला की आपला आईस्क्रीमचा यम्मी कोन रेडी. बघा इथे चॉकलेटचा कोन आपण रेडी केलेला आहे. तर चॉकलेटचा कोन केल्यानंतर साईड बाय साईड दुसरीकडे आता मी तुम्हाला पिंक कलरचा पण कोन दाखवते. आपलं जे पिंक कलरचं बॅटर होतं ते पण आपण इकडे एका बाजूला गॅसवर ठेवलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेली होती, त्यामुळे आपलं हे पिंक कलरचं बॅटर पण रेडी आहे. त्याची पण जी पोळी झाली तिला पण आपण अगदी व्यवस्थित असा कोनाचा शेप देणार आहोत. हे जे काम आहे ना कोनाचा आकार द्यायचं हे एकदम फटफट आपल्याला करायचं आहे. आपल्याला कोन गरम गरम असतानाच त्याला फोल्ड करायचं आहे. जर का तो गार झाला तर मग तो डायरेक्ट तुटेल. त्यामुळे आपल्याला गरमागरम कोनाचाच फोल्ड इथे उपयोगाला येणार आहे. तर अशा पद्धतीचा पेपरचा कोन फोल्ड तुम्ही तयार करून ठेवा, म्हणजे 1 बाय 1 तुमचे आईस्क्रीमचे कोन होतील तयार. हे वास्तविक कोन बनवणं हे इतकं सोपं आहे ना की आज आमची छकुली पण ट्राय करणार आहे. बघा तिने एक प्लेन तिला व्हॅनिला कोन बनवून हवा होता, त्यामुळे त्या बॅटरमधलं थोडंसं व्हाईट कलरचं बॅटर आम्ही अगोदरच काढून ठेवलं होतं. तर बघा हेतलने पण इथे छानपैकी असे व्हॅनिलाचे जे कोन बनलेले आहेत ते आमच्या हेतलने बनवलेले आहेत आणि ते पण अगदी मस्त आणि फटाफट बनतात ज्या पद्धतीने आपण डोसा बनवतो. तर तुम्ही बघू शकता होममेड आईस्क्रीमचे टेस्टी आणि यम्मी कोन रेडी आहे. तुम्ही पण नेक्स्ट टाईम आईस्क्रीम खाण्यापूर्वी अशा पद्धतीचे कोन घरी बनवून बघा आणि एन्जॉय करा तुमचा घरगुती बनलेला कोन. बघा एन्जॉय.